नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत। आज आपण 4 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे। अगेन मी तुम्हाला सांगतोय लेक्चर पूर्ण बघत चला, कारण प्रत्येक लेक्चर हे आपण जीएस पॉइंट ऑफ व्ह्यू डिझाइन केलेलं असतं। कोर सब्जेक्ट तुमचा एखादा इथं कव्हर होतो, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ओके, तर डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघा, शरीरामध्ये डॅश डॅशच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो असं आपल्याला प्रश्नात विचारलंय। इथं 4 घटक दिलेले आहेत, विटॅमिन ए किंवा कार्बोदके, प्रथिने का लोह, हे कशामुळे नेमकं ॲनिमिया होतोय, कशाच्या कमतरतेमुळे असं आपल्याला विचारलंय। आता तुम्ही जर बघितलं तर या प्रश्नामध्ये काही करंट अफेअर आहे का, तर नाही। पण ॲनिमिया आजारावरती मात करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम नुकताच लॉन्च झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आपण विज्ञानाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलाय। त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की हे लेक्चर व्यवस्थित बघत जा, कारण सिलेबस मधले जे मुद्दे आहेत विषयांचे ते आपण या लेक्चर्स मधून ऍड करण्याचा प्रयत्न करतोय। ओके, तर ॲनिमिया सारखा आजार जो आहे तर तो लोह किंवा आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे होतो, आयर्नच्या कमतरतेमुळे। ओके, इथं आपल्याला 2 वेगवेगळ्या ब्लड सेलचे एक्झाम्पल दिले बघा। नॉर्मल म्हणजे ज्याला ॲनिमिया झालेला नाहीये अशा व्यक्तीचा ब्लड सेल कसा दिसणार आहे, तर हा अशा पद्धतीने, याच्यात WBC आहेत, RBCs आहेत, म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, ह्या दोन्ही इक्वल इथं किंवा चांगल्या प्रपोर्शन मध्ये दिसत आहेत। पण ॲनिमिया झालेल्या रुग्णाचं जर आपण इथं बघितलं, त्याच्या रक्ताचं जर आपण हे ब्लड सेल जर बघितला, तर याच्यात RBCचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतंय। WBC ठीक आहे, बट RBCचं प्रमाण म्हणजे लाल रक्तपेशींचं प्रमाण हे खूप कमी झालंय। याचा अर्थ काय, या ॲनिमिया आजारामध्ये RBCचं प्रमाण आपल्या शरीरामधलं कमी होतं। आता RBC जर कमी झाल्या असतील, लाल रक्तपेशी जर कमी असतील, तर काय होईल, तर RBC कमी झाल्यामुळं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, लोहाचं प्रमाण कमी होतं। आणि जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर त्यामुळं काय होईल, आपल्या शरीरामध्ये जे आपल्या रक्तातून खास करून हिमोग्लोबिनच्या माध्यमातून जे ऑक्सिजन फुफ्फुसातून आपल्या इतर टिश्यूज पर्यंत पोहोचवलं जातं, तर त्याची पातळी सुद्धा कमी होणार आहे। म्हणजे टिश्यूज पर्यंत ऑक्सिजन वेळेत किंवा पुरेसा मिळणार नाही, पुरवला जाणार नाहीये। लोहाच्या कमतरतेमुळं हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रसार योग्य प्रकारे होणार नाहीये किंवा होऊ शकणार नाही। ॲनिमिया हा आजार लोहाच्या कमतरतेमुळे होतो। ओके, आता याचे नेमके सिम्पटम्स काय आहेत, तर डोकं दुखणं, त्याच्यानंतर फटीग येणं, आपल्याला श्वास घेताना त्रास होणं किंवा श्वास कमी पडणं, दिवसभर डल राहणं आणि कॉन्सन्ट्रेट करताना डिफिकल्टीज तयार होणं, म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेट एखाद्या गोष्टीवरती करता येत नाही। त्याच्यानंतर आपली जी त्वचा आहे ही टवटवीत लाल न दिसता पांढरी पडणं, तर ही सगळी लक्षणं ही ॲनिमियाची आहेत, हे सगळे सिम्पटम्स आहेत। आता ॲनिमिया कशामुळे होतो, तर आपल्या रक्तामध्ये RBCचं प्रमाण हे डिसऑर्डरमध्ये असेल, थोडं कमी जास्त असेल, कमी पडत असेल, त्यामुळे सुद्धा ॲनिमिया होतं। आता हे आयर्न डेफिशियन्सीमुळे मेजॉरिटी होतं, पण त्यासोबतच फोलेट, विटॅमिन 12 आणि विटॅमिन ए याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो। त्याचबरोबर क्रॉनिक डिसीजेसमुळे होतोय आणि त्याचबरोबर खास करून महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूती दरम्यान आणि त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव वाढल्यामुळं ॲनिमिया त्यांना फेस करावा लागू शकतो। ओके, तर ही काही कारणं आहेत ज्याच्यामुळं ॲनिमिया होईल। भारतामध्ये खास करून महिलांमध्ये खाण्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू व्यवस्थित नसल्यामुळं, खास करून आयर्न डिफिशियन्सीमुळं ॲनिमिया होतोय। आता असे वेगवेगळे जे आहारातले घटक आहेत, जसं प्रथिने आहेत, कॅल्शियम आहेत, तर यांच्या अभावामुळे नेमके कोणते आजार होतात आणि मग ते प्रथिने किंवा कॅल्शियम आपल्याला कोणत्या स्रोतातून मिळतात, याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत। हा मुद्दा आपण इथं बघूयात। आहारातील घटकांमुळे होणारे आजार, जसं की प्रथिनांचा अभावामुळं एक लहान मुलांमध्ये क्वाशिओरकॉर नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये मुलांचं जे बॉडी आहे तर ती इम्प्रॉपर शेपमध्ये असते। जसं बघाल तर पोट वाढलेलं आहे पण हातपाय बारीक आहेत, तर अशा प्रकारचा हा क्वाशिओरकॉर नावाचा आजार हा मुख्यतः आफ्रिकन देशांमध्ये जास्त वाढलेला आहे, जो की प्रथिनांच्या अभावामुळे होतोय। मग आता प्रथिन आपल्याला कशातून मिळतील, तर त्याचे स्रोत म्हणजे शेंगा, डाळ, मांस, सोयाबीन याच्यातून प्रथिने आपल्याला, प्रोटीन्स आपल्याला मिळतात। कॅल्शियमच्या अभावामुळे आपल्याला ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होतो
आणि कॅल्शियम आपण कशातून मिळवू शकतो, तर आवळा, दूध, हिरव्या भाज्या, दुग्धजन्य पदार्थ याच्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई मुळे होणारा जो आजार आहे याच्यावरती तर आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारलेत. तर मोस्टली होतोय तो म्हणजे रात आंधळेपणा. इथं तुम्हाला एक इमेज पण दाखवली बघा. ज्या व्यक्तीला रात आंधळेपणा नाहीये, लाईट ब्लाइंडनेस नाहीये, त्याला रात्री अशा पद्धतीने विजन दिसतं. पण ज्याला रात आंधळेपणा आहे तर त्याला अंधारामध्ये थोड्याशा गोष्टी अशा डार्क दिसतील. ओके, म्हणजे थोडं जास्त ब्लर दिसतं त्याला. हे कशामुळे होतं, तर त्याला रॉड सेल्स मुळे होतं ह्या गोष्टी. रॉड सेल्स किंवा जर त्या व्यक्तीला ज्याला नाईट ब्लाइंडनेस झालाय त्याचं जर प्युपिल जे आहे हे प्रॉपरली फंक्शन करत नसेल तर त्यावेळेस नाईट ब्लाइंडनेस होतो. ओके, ही माहिती लक्षात ठेवा. आयोगाने याच्यावरती कधी विचारलेला नाहीये प्रश्न, प्युपिलचं फंक्शन प्रॉपर नाही झालं तर नाईट ब्लाइंडनेस होतं. मे बी आयोग विचारू शकतो ना, म्हणून ही माहिती असायला पाहिजे. मग आता नाईट ब्लाइंडनेस होऊ नये किंवा आपल्याला व्हिटॅमिन ए हे चांगल्या पद्धतीने कुठून मिळेल, त्याचे स्रोत कुठले, संत्री किंवा पिकलेली पिवळी फळं जी असतात ना, पिवळी झालेली ती, त्याचबरोबर पालेभाज्या, गाजर, भोपळा, कोहळा, पालक. तर याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढता येईल किंवा व्हिटॅमिन ए आपल्याला मिळू शकतं. ओके, आता थोडंसं आपण प्रश्न हा कुठून बनलेला आहे याच्यावरती येऊ. म्हणजे आपण जो प्रश्न बघितला ना की कशाच्या अभावामुळं ॲनिमिया होतोय, तर तो मुद्दा कुठून आलाय, तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाने मिशन उत्कर्ष हे सुरू केलेलं आहे. त्याचा एक भाग म्हणून आयुर्वेद हस्तक्षेपाद्वारे किशोरवयीन मुलींचे पोषण वाढवण्यासाठी त्यांनी करार केलेले आहेत. मिशन उत्कर्षच्या अंतर्गत 15 केंद्रीय मंत्रालय किंवा विभाग तळागाळातील जिल्ह्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेमण्याचं काम करतील. हे नेमकं कसं चालणार आहे मिशन उत्कर्ष, तर एकूण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे चालणार. जसं की पहिल्या टप्प्यामध्ये काही गावांचं सिलेक्शन झालंय, ज्याच्यामध्ये आसाम मधलं धुबरी, छत्तीसगड मधलं बस्तर, झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, राजस्थानमध्ये धौलपूर. तर या 5 राज्यांमधल्या 5 जिल्ह्यांची निवड मिशन उत्कर्षच्या पहिल्या टप्प्यात केली आहे, ज्यामध्ये या पर्टिक्युलर जिल्ह्यांमधल्या किशोरवयीन ज्या मुली असतील ज्यांचं वय 14 ते 18 आहे, तर अशा मुलींच्या आहारामध्ये सुधारणा करणं यावरती भर दिला जाईल, जेणेकरून त्यांना ॲनिमिया सारखा आजार उद्भवणार नाही. ओके, मग हे पहिला जो टप्पा आहे याच्यामध्ये 5 जिल्ह्यांना जी निवड करण्यात आली त्या जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवा. ॲनिमियाचा मुकाबला करण्यासाठी ॲनिमिया मुक्त भारत साध्य करण्याच्या दिशेने हे आपण पाऊल उचललेलं आहे. ओके, ॲनिमिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे जी रक्तातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आढळते. ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता इथं कमी होतीये. ओके, तर एवढी माहिती आपण ऑलरेडी ॲनिमिया या आजाराविषयी बघितली आहे. आय होप सायन्स मधला एक मुद्दा अगदी डिटेलमध्ये कंप्लीट केला आपण. पुढच्या प्रश्नाकडे या. मिलन सरावाची 12वी आवृत्ती कोठे आयोजित केली, तर 12वी आवृत्ती आहे मिलन या एक्सरसाइजची, जे की विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात येते. आता मिलनवरती आपण ऑलरेडी सुद्धा एक क्वेश्चन आधी बघितला होता, थोडक्यात मी माहिती सांगतोय. हा जो काही मिलनचा उपक्रम आहे, मिलन एक्सरसाइज आहे, ही 12व्या वेळेस आयोजित केला जातोय. हा दर 2 वर्षातून एकदा आयोजित केला जातो. यामध्ये 2 स्तरांवरती याचं आयोजन केलं जातं. सागरी सहकार्य सुरक्षा बळ वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 2 टप्पे कसे, तर एक जो टप्पा असतो त्याला आपण हार्बर फेज म्हणतो आणि दुसरे जो फेज आहे ती सी फेज आहे. म्हणजे एकदा सागरी किनारपट्टीवरती थोडा अभ्यास केला जातो, काही दिवस अभ्यास हा डायरेक्टली समुद्रामध्ये जाऊन केला जातो. 1995 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या 4 देशांना मिलन या सरावाअंतर्गत आपण 1995 पासून सहभागी करतोय. हे भारताच्या लुक ईस्ट पॉलिसीच्या अंतर्गत आपण हा सराव राबवत असतो. ओके, इतर महत्वाचे भारताचे सराव ऑलरेडी आपण खूप वेळेस रिकॉल केलेत. मी पुन्हा पटपट सांगतोय, एकच तुम्हाला मी वाचून दाखवतो, दुसरा तुम्ही स्वतः रिकॉल होतोय का बघा. ऑस्ट्रेलिया सोबत आपण ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक हा सराव करतो. बांगलादेश सोबत संप्रीती, इजिप्त सोबत सायक्लॉन, फ्रान्स सोबत शक्ती, इंडोनेशिया सोबत गरुड शक्ती, इस्रायल सोबत ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तान सोबत खंजर, मलेशिया सोबत हरिमाऊ शक्ती, मंगोलिया या देशासोबत नोमॅडिक एलिफंट, जपान सोबत धर्मा गार्डियन, उझबेकिस्तान सोबत डस्लिक, नेपाळ सोबत सूर्यकिरण, रशिया सोबत इंद्रा, सिंगापूर सोबत आपण सिम्बेक्स हा सराव करतो, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स, थायलंड सोबत मैत्री सराव, युएई सोबत डेझर्ट ईगल, युके युनायटेड किंगडम सोबत आपण अजय वॉरियर हा सराव करतो
अमेरिकेसोबत युद्ध अभ्यास, अमेरिका, जपान आणि भारत तिन्ही देश एकत्रितपणे मलबार नावाचा सागरी सराव करतात. ओमान या देशासोबत अल नजाह, ब्राझील, भारत आणि दक्षिण आफ्रिका 3 देश मिळून इप्समाबार नावाचा नौदल सराव आयोजित करतात. ओके, आता मला वाटते की तुम्हाला काही गोष्टी रिकॉल झाल्या असतील. जसं ऑस्ट्रेलिया सोबत आपण ऑसी इंडेक्स सोबत कुठला करतो, ऑस्ट्रा हिंद करतो. त्यानंतर जपान सोबत धर्मा गार्डियन म्हणले की वीर गार्डियन तुम्हाला आठवलं असेल. त्याचबरोबर बघा युके सोबत अजय वॉरियर म्हणल्यावरती कोब्रा वॉरियर, कोकण हे आठवले असतील अशी माझी अपेक्षा आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. रॅट होल मायनिंग कशाशी संबंधित आहे? रॅट होल मायनिंग ही एक नवीन टर्मलॉजी आपल्याला रिसेंटली काही दिवसांमध्ये ऐकायला मिळते. न्यूजमध्ये ह्या गोष्टी येत आहेत. रॅट होल, उंदराचं होल. ओके, रॅट होल मायनिंग काय असणार आहे? उंदरासारखं कुरतडत जमिनीला छोटे छोटे होल करत आत जाणं, मायनिंग करणं म्हणजेच रॅट होल. आता हे रॅट होल कशाशी संबंधित आहे हे तर लगेच सांगाल ना तुम्ही. तर हे कोल मायनिंग संदर्भात जास्त टर्मिनॉलॉजी यूज केली जाते. जनरली आपल्या देशामध्ये तरी कोळसा काढण्यासाठी अशा प्रकारच्या रॅट होल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये एक माणूस म्हणजे आता जनरली कसं होतं, जी खाणली जाते, खाणकाम जे असतं ना हे बऱ्याचशा फेजेसमध्ये चालतं. पहिल्या फेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवून आणून ते डोंगर पोखरणं वगैरे चालतं. त्याच्यानंतर जमिनीच्या ज्यावेळेस आपण आत जायला चालू करतो त्यावेळेस मशिनींचा सुरुवातीला वापर होतो. पण अगदी शेवटचा जो टप्पा असतो जो सगळ्यात रिस्की आहे, ज्याच्यामध्ये खूप मृत्यू सुद्धा होतात आणि त्याच्यामुळं रॅट होल मायनिंग हे बऱ्याचशा देशांमध्ये इलिगल सुद्धा आहे. तर तो जो टप्पा असतो शेवटचा, ज्याच्यामध्ये माणसाला स्वतःला जाऊन इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा छोट्या फावड्याचा वापर करून छोटे छोटे खड्डे खांदेल किंवा हाताने माती ढकलतो, तर ते असतं रॅट होल. ओके, मी थोडक्यात तुम्हाला सांगितले. आता हा विषय चर्चेत कुठनं आलाय, तर नागालँडमध्ये बेकायदा कोळसा खाण कामावरती नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून नागालँड सरकारच्या प्रयत्नांमध्ये राज्यघटनेचंच कलम 371 हे अडथळा बनतंय. ते कसं? कलम 371 त्याच्यामधलं अ जे आहे, जे नागालँडसाठी एक विशेष तरतुदी देणार आहे. तर यामुळे राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये कोळशाचे जे टेक्नॉलॉजी पद्धतीने उत्खनन केलं जातं त्याच्यासाठी एक मोठा अडथळा निर्माण झालाय. आता थोडक्यात हे कलम 371 अ काय हे आपण समजून घेऊ. याला तुम्ही कम्पेअर करू शकता कलम 370 सोबत. कलम 370 हे कशासाठी होतं? जम्मू आणि काश्मीरला एक विशेष राज्याचा दर्जा देणारं ते कलम होतं ना, हटवलंय ते. पण 371 जे आहे तर ते इतर राज्यांना सुद्धा एक स्पेशल प्रोव्हिजन्स देते, एक विशेष तरतुदी देते. 371 हे जे होतं हे महाराष्ट्र आणि गुजरातसाठी म्हणून बनवण्यात आलं होतं. आता ते कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्रामध्ये काही जो प्रदेश आहे ज्याच्यामध्ये अशा काही कंप्लेंट येतात की आम्हाला मेन स्ट्रीम मध्ये घेतलं जात नाही किंवा विकास निधी जो आहे, विकासाची कामं जी आहेत ते आमच्या भागामध्ये तेवढ्या फ्लो मध्ये चालत नाही. जसं की विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सौराष्ट्र. तर इथून नेहमी डिमांड असते की आम्हाला तेवढ्या व्यवस्थित सुविधा मिळत नाहीत, आमच्या इथे डेव्हलपमेंटची कामं होत नाहीत. आणि तो मुद्दा बरोबरच आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये सुद्धा कच्छ हा जो प्रदेश आहे तिथे सुद्धा अशा प्रकारच्या मागण्या होत असतात. त्यामुळे घटनेमध्ये एक स्वतंत्र तरतूदच केली की त्या राज्याच्या गव्हर्नर्सकडे एक पॉवर दिली आहे. गव्हर्नरकडे एक स्वतंत्र पॉवर सुद्धा म्हणू शकता किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकता की गव्हर्नरनी त्या राज्यांच्या एक स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची की या प्रदेशांमध्ये या राज्यांच्या यांना एक बॅकवर्ड रिजन म्हणून कन्सिडर करण्यात आलंय की थोडासा तो मेन स्ट्रीमच्या पाठीमाग आहे, की तिथं स्वतंत्र डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करावेत, या भागांचा विकास सुनिश्चित करावा. ही जबाबदारी गव्हर्नर्सकडे देण्यात आली. म्हणजेच त्या राज्यातील या प्रदेशासाठी एक स्पेशल अलोकेशनच्या तरतुदी करण्यात आल्या. हे आहे कलम 371 जे महाराष्ट्र आणि गुजरातसाठी आहे. अशाच प्रकारे काही स्वतंत्र प्रोव्हिजन्स त्या प्रांतांसाठी, त्या इतर राज्यांमधल्या प्रांतांसाठी आहेत. तिथलच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यामुळे त्याच्या प्रोव्हिजन्स थोड्याशा वेगळ्या आहेत. जसं कलम 371 मध्ये नंतर दुरुस्ती करण्यात आली. कलम 371 अ आणण्यात आलंय. 13वी घटना दुरुस्ती जी की 1962 झाली होती. त्यानुसार नागालँड या राज्याला स्वतंत्र काही तरतुदी करण्यात आल्यात. भारत सरकार आणि नागा लोक यांच्यामध्ये जे कन्व्हेन्शन झालं होतं 1960 मध्ये, त्यामध्ये 16 काही विशेष तरतुदी या नागालँडसाठी ऍड करण्यात आल्यात कलम 371 अ नुसार. ओके, याच्यासाठी घटना दुरुस्ती किती होती लक्षात ठेवायची? 13वी घटना दुरुस्ती 1962 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 371 हे काय सांगतंय?
नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा, नागा समाजाचे कायदे किंवा कार्यपद्धती, नागांच्या रूढ कायद्यांनुसार निर्णय घेणारे दिवाणी आणि फौजदारी न्याय प्रशासन आणि त्याचबरोबर जमीन व त्यांच्या संदर्भाचे मालकी आणि हस्तांतरण कायदे, यामध्ये संसदेचा कोणताही कायदा नागालँडवरती लागू होणार नाही, अशा पद्धतीची तरतूद 371 अ नी दिलेली आहे. ओके, मग ज्यावेळेस नागालँडच्या राज्याच्या विधानसभेमध्ये तशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल त्यानंतरच केंद्रातला जो कायदा आहे या गोष्टींवरती लागू होईल. कोणत्या कोणत्या? नागांचे धार्मिक आणि सामाजिक प्रथा, नागांचे रूढ कायदे, कार्यपद्धती, त्यांच्या कायद्यानुसार जे दिवाणी आणि फौजदारी न्याय प्रशासन चालते, जमीन आणि त्याच्या संदर्भात हस्तांतरांच्या प्रक्रिया, ह्याच्या संदर्भातचे जे काही कायदे आहेत ते कायदे जर नागालँडच्या राज्य विधानसभेमध्ये तयार केलाय त्याच पद्धतीचा, तरच केंद्र त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो किंवा केंद्राचा कायदा त्यावेळेसच लागू होऊ शकतो. ओके, अशा प्रकारची तरतूद 371 मध्ये आहे. 71 अ मध्ये आहे नागालँडसाठी. 71 ब सुद्धा आहे तसाच, जो की आसाम या राज्याला विशेष दर्जा देतोय, त्यासाठी 22वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 1969 मध्ये. तशीच आर्टिकल 371 सी सुद्धा आहे 371 क, जे मणिपूरला एक विशेष दर्जाचा राज्य बनवतंय, जी 27वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 1971 नुसार. त्यानुसार 371 क हे मणिपूरला विशेष दर्जा देत आहे. 71 ड सुद्धा आहे, जे तेलंगणाला एक स्वतंत्र दर्जा देणार आहे. ई सुद्धा आहे 71 ई 371 ई, त्यामध्ये आंध्र प्रदेशला एक स्वतंत्र दर्जा मिळतोय. 371 फ आहे एफ, ज्याच्यानुसार सिक्कीमला एक विशेष दर्जा दिला जातोय. 71 जी आहे मिझोरामसाठी. 71 एच आहे अरुणाचल प्रदेशसाठी. 371 आय गोवाला स्वतंत्र दर्जा दिलेला आहे. आणि कलम 371 जे सुद्धा आहे, ज्यानुसार कर्नाटक राज्याला सुद्धा एक विशेष तरतुदी केलेल्या आहेत. इथं हे लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण रिसेंटली 371 कलमामध्ये बिहारसाठी स्पेशल प्रोव्हिजन करा अशा प्रकारची डिमांड सुद्धा सुरू झाली आहे. ओके, त्यामुळं ही राज्य कोणत्या कलमानुसार त्यांना विशेष दर्जा मिळतोय लक्षात ठेवायची. याच्यासाठी मला एक शॉर्ट ट्रिक पण सुचली होती, तर मी इथं तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यामध्ये NAM हे कॅपिटल आहे, नमस्ते NAM स्मॉल s कॅपिटल T स्मॉल e, याच्यामध्ये नमस्ते हे शब्द तयार झालाय. नमस्तेमध्ये N जे आहे ते आहे पहिल्या स्टेटसाठी, जे म्हणजे नागालँड. याच्यामध्ये A आहे आसामसाठी, त्याच्यानंतर M मणिपूरसाठी आहे. हा जो S आहे तो फक्त आपण ऍड केलेला आहे, तर तो म्हणून स्मॉल लिहिलाय. TE जे आहे तर ते तेलंगणाला रिप्रेझेंट करत आहे. त्याच्यानंतर आसमा म्हणजे ASMA आसमा. आसमा कशासाठी आहे? याच्यात पहिला A आहे आंध्र प्रदेशसाठी, S आहे सिक्कीमसाठी, M आहे मिझोरमसाठी आणि शेवटचा A जो आहे तो आहे अरुणाचल प्रदेशसाठी. ओके, नमस्ते आसमा GK, GK G फॉर गोवा आणि K फॉर कर्नाटक. नमस्ते आसमा GK, नमस्ते आसमा GK असं 10 वेळा म्हटलं की पाठ होऊन जाईल. नमस्ते आसमा GK. याच्यामध्ये N जे काही सगळं कॅपिटल मध्ये आहे तर ते राज्यांची नावं डिनोट करण्यासाठी आहे आणि सुरुवात ही 371 A पासून होती, शेवट 371 J पर्यंत. ठीक आहे, तर आय होप हे तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता येईल. एक्झाम मध्ये हा शॉर्ट फॉर्म कामी पडू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, आणि रॅट होल मायनिंग काय असते मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. रॅट होल मायनिंग बघा, हे जे इमेज दाखवली ना, अशा पद्धतीने जमीन पोखरली आहे, ते असं उंदरांच्या बिळांसारखं दिसतंय ना, तर हे अशाच पद्धतीने आतमध्ये छोटे छोटे अगदी खड्डे खांदलेले असतात. रॅट होल मायनिंग म्हणजे जमिनीत खोदलेले अरुंद खड्डे, जे एका व्यक्तीला खाली उतरून कोळसा काढण्यासाठी पुरेसे असतात. खड्डे खोदल्यानंतर खाण कामगार दोरी किंवा बांबूच्या शिड्यांचा वापर करून कोळशाच्या सीम मध्ये उतरतात. मग फावडे किंवा इतर उपयोग करून तिथलचा कोळसा आहे कलेक्ट करतात, हाताने कोळसा बाहेर काढतात. ओके, सगळ्यात रिस्की आहे, बऱ्याचशा देशांमध्ये इल्लीगल सुद्धा आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेत ठराव मंजूर केला? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता हा मुद्दा काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या भारतातलं ईशान्येकडचं एक राज्य आहे जे म्यानमारला लागून आहे, म्यानमारची सीमा त्या राज्यासोबत लागून आहे आणि त्या राज्याच्या विधानसभेमध्ये एक ठराव मांडण्यात आलाय, मंजूर सुद्धा झालाय. तो ठराव कसला? तर भारत सरकारकडून, केंद्र सरकारकडून जे म्यानमारच्या सीमेवरती आपण कुंपण करतोय,
तर ते कुंपण घालू नये, कुंपण कंप्लीट होऊ नये याच्या विरोधातला हा ठराव आहे जो की त्या राज्याच्या विधानसभेमध्ये मंजूर झालाय. मग ते राज्य कोणतं, तर ते राज्य आहे मिझोराम. ओके, पर्याय क्रमांक 2. मिझोराम हे म्यानमार सोबत जवळपास 510 किलोमीटरची बॉर्डर शेअर करणारं राज्य आहे, जे की अरुणाचल प्रदेश नंतर सगळ्यात मोठी बॉर्डर म्यानमार सोबत शेअर करतोय. अरुणाचल प्रदेश एकूण साधारण 520 किलोमीटरची सीमा ही म्यानमार सोबत शेअर करतोय. त्यानंतर मिझोराम आहे 510 किलोमीटरच्या आसपास. त्यानंतर मणिपूर या राज्याची 398 किंवा 400 किलोमीटरची सीमा ही म्यानमार सोबत शेअर होतीये. आणि नंतर नागालँड ज्याची साधारण 215 किलोमीटरची सीमा ही म्यानमारला लागून आहे. हे क्रम लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो. एक्झाम मध्ये ऍक्च्युली विचारलेले आहे की कोणत्या देशासोबत आपल्या कुठल्या राज्याची सगळ्यात जास्त सीमा शेअर होती वगैरे असे क्वेश्चन जॉग्रफी मधून आलेले आहेत. ओके, आता हा विषय चर्चेत कुठून आलाय, तर मिझोराम विधानसभेत भारत आणि म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याच्या आणि म्यानमारसह मुक्त संचार पद्धत रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्याचा ठराव म्यानमार विधानसभेमध्ये पारित झालाय. ओके, आपण फ्री ट्रेड जो म्यानमार सोबत करणार होतो हा सुद्धा रद्द केलाय केंद्रानुसार. केंद्राने तसा निर्णय घेतलाय. कुंपण घालायचं म्यानमार सोबत हा सुद्धा निर्णय झालाय. पण या गोष्टींना विरोध करण्यासाठी मिझोराम या राज्याकडून अशा प्रकारचा एक ठराव मंजूर झालाय. हा या दोन्ही गोष्टींना विरोध करतोय. मिझोरामचे जे गृहमंत्री आहेत राज्याचे, हे तुम्हाला या चित्रामध्ये जे दिसत आहेत गृहस्थ, तर ते म्हणजे के सपडांगा. तर हे तिथलचे गृहमंत्री आहेत मिझोरामचे. यांच्या पक्षाचं चिन्ह सुद्धा हॅटच आहे, म्हणून यांनी हॅट पण घातली बघा. ओके, तर यांनी एक ठराव मांडला, जो ठराव केंद्राला आपल्या निर्णयावरती पुनर्विचार करण्यासाठी विनंती करतोय. आणि त्याऐवजी त्यांनी अशी पण डिमांड मांडली आहे की जे झो वंशीय लोक आहेत, जे ऐतिहासिकदृष्ट्या हे म्यानमार आणि भारत किंवा त्याचबरोबर मिझोराम राज्यामध्ये इतर वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते, ते म्यानमारमध्ये सुद्धा बघायला मिळतील, झो वांशिक लोक, तर त्यांना एक सेपरेट प्रशासकीय युनिट अंतर्गत एक प्रदेश द्यावा अशी सुद्धा मागणी करणारं ते विधेयक आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट त्यांना एक स्वतंत्र या झो समाजासाठी, झो वंशिक लोकांसाठी एक सेपरेट प्रांत हवाय. अशा प्रकारची मागणी ही काही नवी आहे का, तर नाही. नॉर्थ ईस्ट मधल्या बऱ्याच राज्यांमध्ये अशा प्रकारची मागणी सुरू असते. तर त्याच एक मागणीचा भाग हा त्यांच्या त्या विधेयकातून त्यांनी मांडलाय. ओके, इथं जर तुम्ही बघाल तर मिझोरामची बॉर्डर इथं या जी देशासोबत शेअर होते तो म्हणजे म्यानमार. इथं चीन स्टेट पण दिलंय, तर ते म्यानमार मधलं एक राज्याचा भाग आहे. चीन नाव आहे त्या राज्याचं. म्हणजे जसं आपले प्रोव्हिन्स वेगवेगळे आहेत ना, तर तसं म्यानमारमध्ये सुद्धा चीन नावाचा प्रोव्हिन्स आहे, जिथं मेजॉरिटी झो वंशिक लोक राहतात. तर बरेच आता भारतामध्ये कसं होतं की आता हे इंग्रजांनी आपल्याला एक लाईन आखून दिली ना, इकडं या लाईनच्या इकडचा भाग म्हणजे भारताचा, तिकडचा म्यानमारचा, ब्रह्मदेशाचा. तर हे त्यांनी इंग्रजांनी लाईन आखल्यात. पण जर आपण थोडं त्या समाजाविषयीचा जर त्यांचा विचार केला तर त्यांच्या समाजातले काही लोक इकडं पण राहतात, तिकडं पण राहतात. मग जर तिथं फ्री ट्रेड नाही झाला, कुंपण जर घातलं, तर ते लोक एकमेकांशी कनेक्ट कसं राहतील. तर अशा प्रकारची ती मागणी आहे. याला असं अँटी नेशन वगैरेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लगेच न बघता थोडासा याच्यातून मधला मार्ग काढण्याची जर वृत्ती दाखवली किंवा तसा जर तुम्ही विचार केला तर खऱ्या अर्थाने ऑफिसर क्वालिटी तुमच्यामध्ये बनतायत. ओके, याच्यामध्ये काही घटक असे असतात की जे देश तोडायसाठी म्हणून फंडिंग सुद्धा केली जाते वगैरे, तो तर भाग असतोच. पण डायरेक्टली अगदी टोकाच्या भूमिका न घेता थोड्या मधल्या मार्गाने विचार करत चला. ठीक आहे, तर हा विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाय. मिझोराम या राज्याविषयी जर बघितलं तर आपल्या ईशान्य भारतातलं एक महत्वाचं राज्य आहे आणि ज्याला बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांची सीमा लागून आहे. ओके, इथलचं एक महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे मुर्लेन राष्ट्रीय उद्यान. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, लँडसेटच्या अभ्यासानुसार 1990 ते 2022 या कालावधीत मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण डॅश डॅश पटीने वाढले आहे. किती पटीनं मुलांमधला लठ्ठपणा वाढलाय 1990 ते 1922च्या तुलनेत, असं विचारलं आपल्याला. लँडसेट नावाचं एक पब्लिकेशन आहे ज्यांनी अशा प्रकारचा एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यांच्यानुसार मुलांमध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये 1990च्या तुलनेत 2022 पर्यंत लठ्ठपणाचं प्रमाण हे 4 पट वाढलंय. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. लँडसेटच्या
ग्लोबल ओबेसिटी रेटिंग वरील अभ्यासानुसार 1990 ते 2022 या कालावधीत जगभरातील मुले किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण हे 4 पट वाढलंय, ही त्यांच्या रिपोर्टमधली हायलाइटेड मुद्दा होता. प्रौढांमध्ये हे जो काही लठ्ठपणाचं प्रमाण आहे हे दुपटीने वाढलंय असं पण मेन्शन करण्यात आलंय. प्रौढांमध्ये किती? 2 पट आणि किशोरवयीन मुलांमध्ये किती आहे? 4 पट. ओके, आता हा रिपोर्ट कोणी बनवलाय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मदतीने NCD रिस्क फॅक्टर कोलॅबरेशन, तर या संस्थेने हा अभ्यास बनवलेला आहे, हा रिपोर्ट बनवलाय जो की लॅन्सेटनी प्रकाशित केलाय. जागतिक स्तरावर लठ्ठपणाचे प्रमाण या टायटलच्या अंतर्गत लॅन्सेटने हा प्रकाशित केलाय. बनवलाय कोणी? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मदतीने NCD रिस्क फॅक्टर कोलॅबरेशन या संस्थेने हा बनवलाय. ओके, आता या रिपोर्ट मधली जी काही महत्वाची आकडेवारी आहे ना ती आपण बघू. जगभरातील 1 अब्जाहून अधिक लोक हे लठ्ठपणासह जगत आहेत असं रिपोर्टमध्ये सांगितलंय. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये जो नंबर दिलाय, जसं की 2022 मध्ये 160 दशलक्ष किशोरवयीन मुलं मुली, त्याचबरोबर 880 दशलक्ष प्रौढ माणसं लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले आहेत असे या रिपोर्टमध्ये दिले आहे. ठीक आहे, आता भारता संदर्भातची जर आपण आकडेवारी बघितली ना तर भारतामध्ये किशोरवयीन मुला मुलींचा पहिल्यांदा बघू. त्यामध्ये मुलींचा जर नंबर बघितला तर मुलींमध्ये लठ्ठपणाचा जो दर आहे हा 1990 मध्ये 0.1% एवढा होता, जो आता 2022 मध्ये 3.1% पर्यंत पोहोचलाय. मुलांसाठी हे प्रमाण आधी 0.1% होतं, जे आता वाढून 3.9 पर्यंत पोहोचलाय. म्हणजे मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत लठ्ठपणाचा जे दर आहे तो जास्त आहे. ठीक आहे, मुली आणि मुलांमध्ये लठ्ठपणाच्या दराच्या बाबतीत भारत 2022 मध्ये जागतिक स्तरावरती 174व्या क्रमांकावरती आहे. ओके, म्हणजे 173 देश असे आपल्यापेक्षा पुढे आहेत ज्यामध्ये मुला मुलींचा लठ्ठपणाचा दर भारतापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, प्रौढांमधला जर विचार केला भारतामध्ये तर महिलांमध्ये लठ्ठपणाचं जे प्रमाण आहे हे 1.2% वरून 9.8% पोहोचलंय. पुरुषांमध्ये 0.5% वरून 5.4% पर्यंत पोहोचलंय. इथं तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की किशोरवयीन मुलींमध्ये लठ्ठपणा हा किशोरवयीन मुलांच्या तुलनेत कमी आहे, पण भारतात महिलांमध्ये लठ्ठपणा पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. ओके, 9.8% पर्यंत पोहोचलाय. तो पुरुषांच्या तुलनेमध्ये किंवा पुरुष हे 0.5% वरून 5.4% पर्यंत पोहोचलेत. ठीक आहे, एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो का? तर हो, एक्झाम मध्ये विज्ञानांतर्गत लठ्ठपणा वाढण्याची कारणं वगैरे विचारली जातील. ते आपण कारणं सुद्धा बघूयात. खराब आहार, जसं फास्ट फूड घेणं, जास्त शुगर असलेले पेय पिणं, स्नॅक्स खाणं, असे जास्त त्याच्यामध्ये कॅलरीज आहेत तर त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतोय. शारीरिक हालचालींचा अभाव आहे. जीवन पद्धती आपल्या अशा आहेत की त्याच्यामध्ये आता शारीरिक हालचाली कमी होत आहेत, त्याच्यामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढतोय. औषधं सुद्धा अशी आहेत की ज्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो, जसं मधुमेह किंवा डायबेटीज वरती उपचारासाठी जी औषधं वापरली जातात त्याचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा वजन वाढतं. झोप वेळेवरती न घेणं किंवा अपुरी झोप, स्लीप एपिनिया त्याला म्हटलं जातं, ज्यामुळे सुद्धा लठ्ठपणा वाढतो, वजन वाढू शकतं. अनुवंशिकता हे सुद्धा कारण आहेच की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकरित्या लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. ओके, तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून जेवढे काही आपण प्रश्न बघितले, जेवढी काही माहिती आपण अभ्यासली ती एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कामी पडेल. हे लेक्चर्स बनवण्यापाठीमागा आमचा उद्देशच तो आहे की तुमच्यापर्यंत जी माहिती आम्ही पोहोचवतोय ती डेप्थ मध्ये जाऊन पोहोचवणं. अगदी असे जीके ओरिएंटेड क्वेश्चन न घेणं की ह्याचं हे नंबर काय किंवा त्याचं ते काय, असं डायरेक्टली फक्त फॅक्ट ओरिएंटेड न जाता एखादा कन्सेप्ट त्यातून शिकवणं, या उद्देशाने आम्ही असे लेक्चर्स बनवतोय. हा, मला माहिती आहे की प्रश्नांची संख्या आमची थोडीशी कमी असेल, पण जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 100% ती परीक्षेमध्ये कामी पडणार आहे. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.